हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत बायोटेक्नॉलॉजी क्लास 12th बायोलॉजीमधील हा चॅप्टर आहे. आपण त्यामध्ये पाहत आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. लास्ट लेक्चरमध्ये आपण जीन थेरपी हा पॉईंट क्लिअर केला होता. या लेक्चरमध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हा पॉईंट अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स त्यालाच म्हणतो आपण GMO किंवा ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम. ट्रान्सजेनिक प्लांट, ट्रान्सजेनिक ॲनिमल हे दोन पॉईंट आपण या लेक्चरमध्ये क्लिअर करूया. ठीक आहे. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व तुमच्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा. बघूया आपण आता जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम नेमकं काय असतं ते बघू. ह्याच ऑर्गॅनिझमला आपण ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम म्हणतोय. म्हणजे काय असतं बघा, की जे काय नॉर्मल ऑर्गॅनिझम असते त्या नॉर्मल ऑर्गॅनिझम मधील जो जिनोम असतो. ठीक आहे. जिनोम म्हणजे काय, तर आपला पूर्ण जेनेटिक कोड किंवा आपल्या बॉडीमध्ये असणारे सगळे टोटल जीन्स, ओके, त्याला म्हणतो आपण जिनोम. ओके. ह्या जिनोम मध्ये जेव्हा आपण काही आर्टिफिशियली मॅनिप्युलेशन करतोय, आर्टिफिशियली आपण त्यांच्यामध्ये चेंजेस करतोय, त्याला म्हणतो आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ओके. बघा काय म्हणले जाते, डेफिनेशन काय सांगितले जाते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हुज जेनेटिक मटेरियल हॅज बीन आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड इन द जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके. आपण जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज करून आपण लॅबोरेटरीमध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमचा जिनोम चेंज करणार आहे आणि त्यामध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार करणार आहे. नवीन ऑर्गॅनिझम म्हणण्यापेक्षा आपण एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये एखादी प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणार आहे, त्यामध्ये मॉडिफिकेशन करणार आहे. अशा ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा त्याला म्हटलं जातं ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम. ओके. ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम मीन्स जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. मग आपण त्याच्यामध्ये काय करतोय, तर नवीन कंबायनेशन करतोय. आपण काय केलंय, तर नवीन एखाद्या प्लांटमध्ये असेल किंवा ॲनिमलमध्ये, तर त्याची क्वालिटी वाढवली, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. आपण अशा प्रकारे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतोय विथ द हेल्प ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. लक्षात आलं. इट क्रिएट द न्यू कॉम्बिनेशन ऑफ द प्लांट, ॲनिमल, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस फॉर द बेनिफिशियल ऑफ ह्युमन बिंग्स. म्हणजे आपल्या प्रॉफिटसाठी, आपलं इल्डिंग वाढवण्यासाठी, आपल्यामध्ये न्यूट्रिशन असेल, प्रोडक्टिव्हिटी आपल्याला प्लांटकडून किंवा ॲनिमलकडून जास्त घ्यायचे असेल, तर आपण ह्या अशा प्रकारे आपण मॉडिफिकेशन करणार आहोत, जेणेकरून त्या प्लांटमधून, त्या ॲनिमलमधून आपल्याला इम्प्रूव्हमेंट किंवा हाय इल्डिंग कॅपॅसिटी त्यामध्ये असणारे ऑर्गॅनिझम आपण तयार करत असतो. लक्षात आलं. दिस इज द एक्झाम्पल काऊ. ओके. अशा प्रकारचे जे काही काऊ बनवलेत फॉर द प्रोडक्शन ऑफ मिल्क, ज्याचं इल्डिंग हे जास्त असतं, अशा प्रकारचे आपण काऊ केलेत. काही प्लांटमध्ये आपण मॉडिफिकेशन करतोय, म्हणजेच त्या हर्बिसाइड रेजिस्टन्स असणार आहेत किंवा पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स प्लांट तयार केलेत आपण. बीटी कॉटन असेल, बीटी ब्रिंजल असेल, आपण असे 9th पासून एक्झाम्पल बघत आलो. लक्षात आलं का. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हे आहेत की ज्यांच्यामध्ये आपण जेनेटिक चेंजेस करणार आहे फॉर द बेनिफिट्स ऑफ द ह्युमन्स. म्हणजे त्या प्लांटमध्ये असेल किंवा त्या ॲनिमलमध्ये असेल, इम्प्रूव्हमेंट दिसते, मॉडिफिकेशन दिसते, जेणेकरून आपल्याला हाय इल्डिंग आपल्याला भेटलं पाहिजे. ठीक आहे. एक एक्झाम्पल लक्षात घ्या, की अजून एक एक्झाम्पल बघा, की त्यामध्ये बघितले आपण रेजिस्टन्स ऑफ द ब्राउनिंग इन ॲपल. आपल्याला पुस्तकामध्ये दिले ब्राउनिंग इन ॲपल ही एक प्रॉपर्टी ॲपलमध्ये. बघा, ते ॲपल जर तुम्ही कट करून ठेवलं तर काही मिनिटातच ते असं ब्राउनिंग होताना आपल्याला दिसून येत असतं. म्हणजे ही जी काय प्रॉपर्टी आहे ती आपण जेनेटिकली मॉडिफाय करून ती चेंज केली. म्हणजे नॉर्मल ॲपल जसं आहे तसंच ते राहणार, म्हणजे एन्व्हायरमेंटचा किंवा त्या इफेक्टला रिड्यूस होणार. ठीक आहे. ही प्रॉपर्टी आपण केले विथ द हेल्प ऑफ द सिंथेटिक बायोलॉजी. सिंथेटिक बायोलॉजी थ्रू आपण अशा प्रकारे त्या प्लांटमध्ये किंवा त्या ॲनिमल्समध्ये आपण मॉडिफिकेशन करून त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहे. ठीक आहे. दिस इज द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ओके. लक्षात आलं असेल तुम्हाला. आता ह्याच्यामुळे बेनिफिट काय काय झाले असतील बघा. त्यामुळे काय झालं, मार्केट इन्क्रीजेस द इल्ड, प्रोडक्शन वाढलं, त्यामध्ये इल्डिंग वाढलं. त्यानंतर ड्रॉट टॉलरन्स असणार आहेत, कमी पाण्यावरती पण दुष्काळामध्ये जास्त टिकून राहतील असे. एनहान्स्ड इन द न्यूट्रिशन, त्या प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये जे काय आपल्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ते आपण एनहान्स करू शकतोय. म्हणजे इम्प्रूव्हमेंट किंवा इम्प्रूव्ह क्वालिटीचे आपल्याला प्रॉडक्ट भेटणार आहेत. आणि ह्याच्यापेक्षा कन्झ्युमर बेनिफिट म्हणजे असे भरपूर असे आपण त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघणार आहे विथ द हेल्प ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ओके. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममध्ये अशा प्रकारची आपल्याला प्रॉपर्टी दिसून येत असते. ओव्हरऑल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, व्हॉट आर द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हुज जेनेटिक मटेरियल हॅज बीन आर्टिफिशियली मॅन्युप्युलेटेड. एखाद्या ऑर्गॅनिझमचा, प्लांटचा असू द्या, ॲनिमल असू द्या किंवा बॅक्टेरिया असू द्या, इव्हन दो व्हायरसमधील पण आपण जेनेटिक जो काय जिनोम असते तो आपण मॉडिफाय करणार आहे फॉर द बेनिफिट ऑफ द ह्युमन्स. दिस इज कॉल्ड ॲज द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम.
मग आपण मोस्टली कशामध्ये बघतोय जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, त्यामध्ये आपल्याला ट्रान्सजेनिक प्लांट आणि ट्रान्सजेनिक ॲनिमल ह्या दोन प्रॉपर्टीवरती फोकस करायचा आहे. ठीक आहे, फर्स्टली बघा आपण ट्रान्सजेनिक प्लांट. बघा आता ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला माहितच आहे की ह्युमन्स म्हणजे जे काय आपण ह्युमन्स आहोत ते टोटली डिपेंड्स आहोत प्लांटवरती. जे जेव्हापासून ॲनिमल्स किंवा ह्युमनचं इव्हॉल्युशन होत चाललंय किंवा ह्युमन हे जेव्हापासून तयार झाले तेव्हापासून ऑल ह्युमन्स आर डिपेंड्स ऑन द प्लांट्स, दॅट इज द ॲग्रिकल्चर. म्हणजे आता प्लांटमध्ये आपण काय करत असतोय, रेग्युलरली त्याच्यामध्ये क्वालिटी इन्क्रीज करणे, त्याच्या प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणे हे आपलं टार्गेट असतं. जे काही शेतकरी आहेत आपल्याला तुमच्या लक्षात असेल, दरवेळेस आपण काय करत असतो की आपल्या शेतामध्ये त्या शेताची किंवा आपल्या पिकाची क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण तिथं रिसर्च करत असतो. म्हणजे ह्युमन बिईंग कसे तर ऑल पॉप्युलेशन म्हणजे जगातील प्रत्येक शेतकरी तोच फोकस असतो की त्यांच्या पिकामध्ये किंवा त्यांच्या शेतामधील प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणे. आता त्यामध्ये बघा जे काही ट्रॅडिशनल मेथड्स असतात म्हणजे ते सेक्स्युअल क्रॉस असतात, पॉलिनेशन किंवा जे काय आपण करत असतो पॉलिनेशन, माहिती आहे आपल्याला की पॉलिनेशन थ्रू क्रॉस ब्रीडिंग होऊन त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत असते, इव्हॉल्युशन होते, हे जास्त बेनिफिशियल होत नाही. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे जे काय व्हरायटी तयार होणार आहे ती इतकी हाय लेवलवरती होत नाही. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे, ह्यामध्ये आपण जेनेटिकली मॉडिफिकेशन करणार आहे आणि त्यांच्यापासून आपण प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणार आहे. लक्षात येते का बघा, म्हणजे आपण काय करणार आहे तर ह्युमन बिईंगनी जे काय ट्रॅडिशनली ब्रीडिंग प्रोसिजरला आहे ती कसे पेनस्टिकली म्हणतो आपण किंवा स्लो ग्रोईंग आहे. म्हणजे जे काय ट्रॅडिशनल मेथडमुळं प्लांटमध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे ती इम्प्रुव्हमेंट ही स्लो आहे किंवा त्याला म्हणतो आपण डिफिकल्ट आहे. मग ह्यामध्ये काय केलं जातं तर प्रेझेंट डेला आपण ह्या प्लांट्समध्ये जेनेटिकली मॉडिफिकेशन करणार आहे आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन करून आपण त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यामुळं काय होणार आहे तर आपल्याला बेनिफिट्स होणार आहे. लक्षात आलं का, ट्रॅडिशनल मेथड ही तर बेनिफिशियल नाही, ती पेनफुल आहे, ती स्लो मेथड आहे. त्यामुळं आपण काय करतोय तर त्या क्रॉस ब्रीडिंगवरती जास्त फोकस न करता आपण तिथं ट्रान्सजेनेटिक प्लांट तयार करतोय. म्हणजे आपण त्यांच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाय करणार आहे किंवा जेनेटिकली मॉडिफिकेशन करून व्हेरिएशन तिथं क्रिएट करणार आहे, जेणेकरून आपल्याला बेनिफिशियल असे प्रॉडक्ट तिथं आपल्याला भेटून जातील. लक्षात आलं ट्रान्सजेनिक प्लांट. आता एक एक्झाम्पल घेऊ की पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट कोणतं होतं. बघा तिथं काय दिलं तर फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युस्ड वॉज ह्युमन इन टोबॅको. ओके, टोबॅको हे आपल्यामध्ये असणारं फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट आहे. फक्त टोबॅकोवरतीच नाही तर आपल्याकडे 60 डायकॉट्स प्लांट्स वरती आपण ट्रान्सजेनिसिटी केले. त्याचबरोबर काही मोनोकॉट आहेत. एक्झाम्पल आपल्याला मोनोकॉट्स मधलं मेज असेल, ओट राईस, ओके, व्हीट असेल आणि अशा प्रकारचे भरपूर असे मोनोकॉट देखील आपण त्यामध्ये केलेत. काही टोमॅटो पण आहेत. ओके, टोमॅटो, सोयाबीन आहेत, पोटॅटो आहेत, असे भरपूर आपण असे ट्रान्सजेनिक प्लांट तिथं तयार केलेत. आता लक्षात आलं तुम्हाला, ओव्हरऑल कन्सेप्ट कळाली की ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे काय, की ज्या प्लांटमध्ये आपण जेनेटिकली मॉडिफिकेशन करून त्यांची इम्प्रुव्हमेंट केले, त्यांच्यामध्ये क्वालिटी वाढवले, त्यांना अँटी पेस्टिसाइड तयार केले किंवा पेस्टिसाइड रेजिस्टन्स तयार केलेत किंवा पेस्ट रेजिस्टन्स प्लांट तयार केलेत, आपण इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट तयार केलेत. अशा सगळ्या ऑर्गॅनिझमला किंवा अशा प्लांटला म्हणतो आपण ट्रान्सजेनिक प्लांट. बीटी कॉटन एक्झाम्पल मी आता सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, काही पोटॅटोज पण आहेत, त्याला आपण इडिबल व्हॅक्सिन म्हणतोय. ओके, क्लास 9th मध्ये 10th मध्ये तुम्ही अभ्यास केलेत. इडिबल व्हॅक्सिन्स आहेत, काय इंटरफेरॉन तयार करणारे काही आपल्याकडं प्लांट आहेत, अँटीबॉडी प्रोड्युसिंग आहेत, अशा प्रकारचे इडिबल व्हॅक्सिन मध्ये ते इन्क्लूड होणार आहे. असे प्लांट आपण तयार केलेत. लक्षात आलं, दीज आर द ऑल ट्रान्सजेनिक प्लांट्स. बघा आता ॲडव्हान्टेजेस बघा काय असतात नेमके ट्रान्सजेनिक फूडमधील किंवा ट्रान्सजेनिक प्लांटचे बेनिफिट्स किंवा मेन ॲडव्हान्टेजेस आपण 5 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतोय. बघा ह्यामधले जे काय प्लांट असतात, दिस प्लांट आर द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स असणार. त्यानंतर इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटी. ओके, त्याला म्हणतो आपण बायोफॉर्टिफिकेशन. ओके, न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण त्या फूडमधून किंवा त्या प्लांटमधून आपण इम्प्रूव्ह करणार आहे. त्यानंतर मॉडिफिकेशन इन द पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर. हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टर चेंज होत असतात प्लांटचे, त्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करणार आहेत आणि त्याची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन करणार आहोत. त्यानंतर प्लांट फॅक्टरीज आहेत, ट्रान्सजेनिक प्लांट्स आहेत प्रोड्युसिंग द इडिबल व्हॅक्सिन. हे आपण 5 पॉईंट डिटेलमध्ये अभ्यास करूया. लक्षात आलं, दीज आर द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. बघा पहिला पॉईंट आपल्याकडे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. बघा आता आपल्याला माहित आहे की जे काय इन्सेक्ट असतात, ओके, ते इन्सेक्ट पेस्ट असतात, ते प्लांटवरती येत असतात, त्यांचे लीफ खात असतात, जेणेकरून
त्यांचं पोट भरावं. ओके, प्लांटवरची लीफ खाल्ले की त्या प्लांटचा फोटोसिंथेटिक रेट ड्रॉप होणार आहे आणि प्लांटची तिथं डेथ होणार आहे किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ स्लो डाऊन होणार आहे. म्हणजे ते काय असते तर आपल्याला इन्सेक्ट तिथं आलेले असतात. मग आपण काय करतोय, त्यावरती फवारणी करतोय. ओके, इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड आपण तिथं फवारतोय जेणेकरून ते इन्सेक्ट कमी होणार किंवा इन्सेक्ट किल झाले पाहिजे. पण त्यामुळे काय होतंय, त्या प्लांटमधील पण क्वालिटी कमी होऊन जाते. काय म्हणजे नॅचरली तिथं पॉल्युशन होणार आहे. ओके, प्लांटमध्ये किंवा त्या पेस्टिसाइडचा आपल्यावरती म्हणजे ह्युमन बिईंग्सवरती पण इफेक्ट होणार आहे. म्हणून काय केलं तर एक बॅक्टेरिया आहे आपल्याकडे, त्याला म्हणतो आपण बॅसिलियस थ्रुइनजेनेसिस. ओके, बॅसिलियस थ्रुइनजेनेसिस त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला बीटी म्हणतोय. ओके, बॅसिलियस थ्रुइनजेनेसिस मध्ये एक प्रकारचा जीन सापडतोय. ठीक आहे, त्या जीनला म्हणलं जातंय क्रायजीन. ओके, क्रायजीन. ओके, दिस इज फाउंड इन द बॅसिलियस थ्रुइनजेनेसिस. दिस जीन कॅन बी व्हेरी डेंजरस फॉर द इन्सेक्ट. ओके, इन्सेक्टसाठी असा डेंजरस जीन आहे. बघा, हा बॅक्टेरिया जेव्हा किंवा कोणता म्हणतो आपण बॅसिलियस थ्रुइनजेनेसिस, हा बॅक्टेरिया जेव्हा इन्सेक्टच्या बॉडीमध्ये एंटर करतोय. ओके, बॅक्टेरिया तो जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतोय, तो काय करतोय तर त्या इन्सेक्टच्या मिडगटला किंवा त्याच्या स्टमकला पॅरालाइज करतोय, म्हणजे त्याला किल करतोय. मग ह्युमन्सनी आपण काय केलं सायंटिस्टनी, तर तो बॅसिलियस थ्रुइनजेनेसिस मधील जो काही जीन आहे, कोणता जीन, क्रायजीन, तो जीन आयसोलेट केला विथ द हेल्प ऑफ द जेनेटिक टेक्नॉलॉजी. बघा आपण काय केले, हा क्रायजीन आपण त्या बॅक्टेरियामधून काढून घेतलाय आणि तो प्लांटमध्ये इन्सर्ट केला. ठीक आहे, प्लांट म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलंय बीटी कॉटनचं. ओके, आता ह्या प्लांटमध्ये काय केलं आपण, क्रायजीन इन्सर्ट केलाय. ओके, क्रायजीन, तो क्रायजीन काय करणार आता तर त्या जीनची प्रॉपर्टी काय, इट कॅन किल द और इट कॅन पॅरालायसिस द मिड गट ऑफ द इन्सेक्ट. ओके, इन्सेक्टचे ते मिड गट ते पॅरालायसिस करतो, इन्सेक्टला तो किल करतोय. ह्या जीनची प्रॉपर्टी आहे. तो जीन अशा प्रकारचं प्रोटीन एन्झाईम तयार करणार आहे की जेणेकरून इन्सेक्ट हा किल होणार आहे. मग जेव्हा आपण हा प्लांट मध्ये इन्सर्ट केलाय, हा जीन प्लांटमध्ये इन्सर्ट केलाय, कोणताही इन्सेक्ट, ओके, इन्सेक्टनी त्या प्लांटचे लीफ जर खाल्ले, ओके, ते प्लांटचे लीफ जर त्यांनी इंजेक्ट केले, खाऊन टाकले, तर काय होणार आहे तर तो जीन त्या त्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये गेल्यावर ऍक्टिव्हेट होणार आहे आणि त्या इन्सेक्टला तो किल करणार आहे. त्यांचं मिडगट, त्यांचं स्टमक म्हणतो आपण त्याला, तो स्टमक पॅरालाइज करणार आहे आणि त्या इन्सेक्टला तो मारून टाकणार आहे. लक्षात आलं, इट इज द बीटी. बीटी स्टँड फॉर द बॅसिलियस थ्रुइनजेनेसिस. ओके, मग आणि आपण हा जीन इन्सर्ट केला होता कॉटनमध्ये. ओके, बीटी कॉटन आहेत, बीटी ब्रिंजल्स आहेत आणि अशा प्लांटला म्हणतो आपण ट्रान्सजेनिक प्लांट्स. आता हे प्लांट कसले झाले तर दिस प्लांट्स बिकम अ इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. ओके, आता बघा तुम्हाला असं वाटलं असेल की जर आपण असे प्लांट खाल्ले तर आपल्या मिडगटला काय प्रॉब्लेम, आपल्या इंटेस्टाईनमध्ये काय प्रॉब्लेम होत आहे का, तर नाही. ते जे काय जीन आहेत किंवा बीटीचा जो काही जीन आहे तो स्पेसिफिक असतोय, म्हणजे काही ठराविक स्पेसिसवरतीच तो अटॅक करतोय. जसं की इन्सेक्टच्या काही ऑर्डर्स आहेत, त्यामध्ये लेप्टोडेरा, डिप्टेरा आणि सिलेप्टेरा ह्या जीनवरती किंवा ह्या प्रकारच्या इन्सेक्टवरतीच तो अटॅक करतोय, ह्या ऑर्डर्सवरतीच तो अटॅक करतोय. म्हणजे त्याला म्हणतो आपण स्पेसिसिटी. म्हणजे ते अदर ऑर्गॅनिझमला म्हणजे ॲनिमल्स असतील, मॅमल्सवरचे असतील, ते कुठेही इफेक्ट करत नाही. दे कॅन ओनली अटॅक ऑन द insect, some orders of the insect. Okay, this is the cryogene from Bacillus thuringiensis. ओके, नेक्स्ट असा एक जीन आहे तो ॲझुकी बीन्स मधून आपण आयसोलेट केला. ॲझुकी बीन्स अशा प्रकारचे बीन्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये अल्फा अमायलेज इनहिबिटर असा जीन आहे. ओके, अल्फा अमायलेज इनहिबिटर जीन तो टोबॅको प्लांटमध्ये ट्रान्सफर केला आणि झेब्रॉटकी सेप्सिटीज ह्या इन्सेक्टवरती किंवा ह्या पेस्टवरती तो वर्क करत असतोय. ठीक आहे, बीटी लक्षात ठेवा, हा पण आहे ॲझुकी बीन्स फॉर द किल द झेब्रोप्टिस स्पेसिफिलिस ह्या स्पेसिसला तो अटॅक करण्यासाठी तो यूज करते. दिस इज द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आपल्याकडे ते इम्प्रूव्ड द न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ द प्लांट्स. ओके, त्याला म्हणतो आपण बायो फॉर्टिफिकेशन. ओके, बायो फॉर्टिफिकेशन मीन्स द इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑर फूड न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द प्लांट. प्लांटमध्ये जे काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज करण्याच्या मेथडला आपण बायो फॉर्टिफिकेशन म्हणतोय. बघा आता हे कशासाठी असणार आहे की ट्रान्सजेनिक प्लांटचा यूज करून आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू रीच करणार आहे. आपल्याला माहित आहे की पोवर्टी किंवा आपण त्याला म्हणतोय माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. ओके, कुपोषण हे कॉमन प्रॉब्लेम आहे ऑल डेव्हलपिंग कंट्रीमधील. ओके, अंडर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, भारतामध्ये असतील किंवा आफ्रिकेमधील काही देश आहेत, अशा प्रत्येक कंट्रीमध्ये माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. ओके, त्यानंतर हिडन फास्टेशन किंवा ज्याच्यामध्ये म्हणलं जाते की न्यूट्रिशन रिच फूड त्यांना भेटत नाही.
म्हणजे आपण जसं की रोज फूडमध्ये फ्रुट्स खाऊ शकतोय, कॅरेट असेल किंवा हाय क्वालिटीचे आपण मिल्क घेणार आहे, पनीर वगैरे खातो, ह्यातून आपल्याला जे काही न्यूट्रिशन भेटते ते अशा गरीब पोवर्टीमधल्या क्लासमधील काही लोकांना ते न्यूट्रिशन भेटत नाही. मग त्यासाठी त्यांना हाय क्वालिटीचं फूड प्रोव्हाइड करण्यासाठी काय केलं होतं, तर राईसची जी काय क्वालिटी आहे म्हणजे कॉमन अवेलेबल होणारं फूड जे काय राईस आहे त्या राईसमध्ये काय केलं, तर त्यांनी त्या राईसची क्वालिटी इम्प्रूव्ह केली. ठीक आहे, राईसमध्ये असे जीन इन्सर्ट केले की जे काय करणार आहेत तर भरपूर प्रमाणात त्यांना न्यूट्रिशन देणार आहेत. ठीक आहे, म्हणजे स्पेशली एक एक्झाम्पल बघा, तर लॅक ऑफ व्हिटॅमिन ए, म्हणजे राईसमध्ये व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी असते, म्हणजे राईसमधून व्हिटॅमिन ए भेटत नाहीत, म्हणजे ब्लाइंडनेसचा वगैरे जो काय प्रॉब्लेम होणारा होता तो काय केला, राईसमध्ये तो जीन इन्सर्ट केला. ठीक आहे, अशा राईसला म्हणलं होतं गोल्डन राईस. ठीक आहे, गोल्डन राईस एक एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर मिल्कमध्ये आणि कॅरेटमध्ये जे व्हिटॅमिन ए जास्त भेटते तेच जीन काय केलं, त्या सायंटिस्टनी ट्रान्सजेनिक राईस तयार करून त्या राईसच्या प्लांटमध्ये हे जीन इन्सर्ट केले. ठीक आहे, कॅरेट्समध्ये किंवा मिल्कमधून जे व्हिटॅमिन ए भेटतं ते मिल्क, कॅरट किंवा असे जे काय फूड आहेत ते पोअर पीपल अफोर्ड करू शकत नाहीत. म्हणून काय केलं, तर त्यांना जे काही कॉमनली फूड भेटतंय, राईस भेटणार आहे, त्या राईसमध्येच त्यांनी व्हिटॅमिन ए प्रोड्यूस करणारे जीन इन्सर्ट केले, जेणेकरून त्या राईसमधून त्यांना व्हिटॅमिन एची कमतरता पूर्ण करता येणार आहे. ठीक आहे, दिस इज द कॉल्ड ॲज द ट्रान्सजेनिक राईस, त्यालाच म्हणलं जाते गोल्डन राईस. कारण का, दिस इज द हाय इन द व्हिटॅमिन ए. काही ट्रान्सजेनेटिक मस्टर्ड पण केले, त्यामध्ये मस्टर्ड, गोल्डन मस्टर्ड म्हणलं जातं आपण. ठीक आहे, जेणेकरून त्या माल न्यूट्रिशन होणाऱ्या चिल्ड्रन्समधील असेल किंवा त्या पीपल्समधील व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी ही फुलफिल केली जाते. लक्षात आलं का? अशा प्रकारे आपण तिथं काय केले, ट्रान्सजेनेटिक प्लांट तयार केले जातात. ओके, त्याला इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल क्वालिटीज म्हणतोय. ओके, न्यूट्रिशनल क्वालिटी आपण इम्प्रूव्हमेंट केली, हे सायंटिस्ट केले. स्विस रिसर्चर यांनी ट्रान्सजेनिक राईसचं त्यांनी डिस्कवरी केली, त्यांनी ते तयार केलं होतं. ठीक आहे, बघा अजून काय केलं होतं, काही जीन्स आहेत किंवा ऑइल मधून जे काही कंटेंट भेटणार आहे, म्हणजे क्वालिटी ऑइलची किंवा प्लांट आपल्या बॉडीसाठी रिक्वायर्ड असणाऱ्या काही ऑइलची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सोयाबीन असेल किंवा पाम असेल, सनफ्लॉवर असेल, यांच्यामधून ते जीन केले ट्रान्सपोर्ट फ्रॉम द ॲरोबिस, ह्या जीनमधून आपण ट्रान्सफर केलेत. त्यानंतर आयर्न डिफिशियन्सी हा एक प्रॉब्लेम आहे. आयर्न डिफिशियन्सी असणारे जे काही प्रोटीन्स असतात किंवा आयर्न डिफिशियन्सी तयार करणारे जीन्स आहेत. बघा एक एक्झाम्पल दिले आपल्याला, फेरेटिन हे प्रोटीन आहे जे आयर्न डिफिशियन्सी फुल करतंय, किंवा ॲनिमलमध्ये किंवा प्लांटमध्ये जीन फाउंड होतोय, तो जीन काय केलाय, तर सोयाबीनमध्ये ट्रान्सफर केलाय. ओके, सोयाबीन आयसोलेटेड फ्रॉम द सोयाबीन अँड पर्शन इज बी ट्रान्सफर्ड इन टू द राईस. ॲनिमलमधला, प्लांटमधला जो काही जीन आहे तो जीन राईसमध्ये ट्रान्सफर केला की जो काय करणार आहे, तर आयर्न डिफिशियन्सी फुलफिल करणार आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये आयर्न प्रोड्यूस करणार आहेत. असे काही आपण तिथं ट्रान्सजेनिक प्लांट तयार केलेले आहेत. ठीक आहे, ट्रान्सजेनेटिक प्लांट फॉर द इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द न्यूट्रिशन. ओके, न्यूट्रिशनची तिथं क्वालिटी वाढवली. सोयाबीन असेल, राईस असेल, अशा प्रकारच्या फेरेटिन सारख्या प्लांटमधून किंवा प्रोटीन आपल्याला ॲक्युमुलेट करून आपण त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली जाते. ठीक आहे, एक चार्ट दिला आपल्याला की कोणता सबस्टन्स आपल्याला कोणत्या क्रॉपमधून भेटतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला सबस्टन्स ठेवायचा आहे. प्रोव्हिटॅमिन ए आपल्याला राईसमधून भेटते, व्हिटॅमिन ए आपल्याला कॅनोलामधून भेटणार आहेत, फ्लेविडॉस आपल्याला टोमॅटोमधून भेटतात, फ्रुक्टांट्स हे आपल्याला शुगर बीट्समधून भेटणार आहेत, आणि आयर्न डिफिशियन्सी आपल्याला राईसमधून भेटणार आहे. हे कॉमनली तयार होणारे किंवा कॉमनली अवेलेबल असणारे क्रॉप आहेत, आणि ह्यांच्यामधून आपल्याला जे काय हाय न्यूट्रिशन आहेत ते न्यूट्रिशन इथं भेटले जाते, आणि हे ट्रान्सजेन आहेत. तुम्ही बघा ते वाचून एकदा, म्हणजे कुणामधून आपण हा जीन आयसोलेट केलाय, कोणत्या ऑर्गॅनिझममधून कोणता जीन हा आहे की जो आपल्याला हे प्रॉपर्टी अवेलेबल करून देते. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे, मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर. पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. बघा, पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय, की हार्वेस्टिंग केल्यानंतर त्या प्लांटमध्ये जे काय प्रॉब्लेम्स येणार आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जसे की बघा, डिसीज अँड पेस्ट, ब्रशिंग अ सॉफ्ट फ्रूट अँड व्हेजिटेबल, हीट, कोल्ड स्टोरेज, ओव्हर रायपिंग, लॉस ऑफ फ्लेवर्स अँड ओडर्स, हे प्रॉब्लेम आहेत आफ्टर द हार्वेस्टिंग. कळालं? पोस्ट हार्वेस्टिंग म्हणते म्हणजे आपण प्लांटमधून ते फ्रुट्स जर काढून ठेवले तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येणार आहेत. म्हणजे तिथं काय होणार आहे, तर पेस्ट होऊ शकते, त्यामध्ये इन्सेक्ट असणार आहेत किंवा छोट्या आळ्या होतात असं म्हणतो आपण त्याला, व्हेजिटेबलमध्ये असणार आहेत. मग त्यांना कोल्ड स्टोरेजची गरज असते. ओव्हर रायपनेस हा प्रॉब्लेम दिसतोय, म्हणजे जास्त पिकतात फळं वगैरे. ठीक आहे, लॉस ऑफ फ्लेवर, त्यांचा फ्लेवर लॉस होणार आहे.
किंवा ओडर त्यांच्यामधून स्मेल येऊ शकतो. असे प्रॉब्लेम आपल्याला दिसणार आहेत पोस्ट हार्वेस्टिंगमध्ये. म्हणजे आपण काय करणार आहे तर त्यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी असते, त्यांच्यामध्ये असणार आहेत एंडोजिनस एन्झाईम. ओके, प्लांटमध्ये किंवा त्या फ्रुट्समध्ये असणारे एंडोजिनस एन्झाईम असे ते त्यांची ऍक्टिव्हिटी आपण मॉडिफाय करू शकतोय. ठीक आहे. चेंज आर ड्यू टू द एंडोजेनस ऍक्टिव्हिटी, एन्झाईम ऍक्टिव्हिटी. जेनेटिक इंजिनिअरिंग हॅज मेड इट पॉसिबल स्लो डाऊन दिस ऍक्टिव्हिटी. आपण काय केलं तर त्या एंडोजेनस एन्झाईमची ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन केली. म्हणजे ओव्हर राईपनेस पासून, ओके, ओव्हर राईपनेस म्हणजे काय तर जास्त पिकण्यापासून त्या आपण फ्रूटला प्रिव्हेंट करू शकतो विथ द जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे आपण त्यांच्यामध्ये एंडोजेनस जे काय एन्झाईम्स आहेत, ओके, ते एन्झाईम आपण स्टॉप करतोय. बघा कुठलं एन्झाईम आहे, इन टोमॅटो पॉलीगॅलॅक्ट्युरेनेज हे एन्झाईम आपल्याला दिसून येते. ते एन्झाईम काय करते, ब्रेक डाऊन द सेल वॉल कॉन्स्टिट्यूट पेक्टिन लिडिंग टू द सॉफ्टनिंग ऑफ द फ्रूट ड्युरिंग द रायपनिंग. म्हणजे फ्रूट जेव्हा जे पिकत असते, म्हणजे टोमॅटो जेव्हा पिकायला लागलेलं असते त्यावेळेस ते ऍक्टिव्हेट असतं. मग आपण काय केलं तर जेनेटिकली इंजिनिअरिंग करून ते एन्झाईम आपण स्लो डाऊन केले, त्याची ऍक्टिव्हिटी स्टॉप केली, जेणेकरून हे जे काय एन्झाईम आहे ते ऍक्टिव्हिटी त्यांची स्लो करणार आहे आणि ओव्हर रायपिंग त्यांच्यामध्ये दिसून येणार नाही. ओव्हर रायपिंग म्हणजे काय, जास्त पिकणार आहे. टोमॅटोमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो आपल्याला, ओव्हर रायपिंग. कळालं, एंडोजेनस एन्झाईमची ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन करणे, दिस इज द मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ द पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर. हे पॉईंट एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय केले, पॉलीगॅलॅक्टोरुनेस हे एन्झाईम काय केलं आपण तिथं स्लो डाऊन केलं, त्याची ऍक्टिव्हिटी स्लो केली, जेणेकरून जे काय ट्रान्सपोर्टेशन वेळेस असणार आहे किंवा आपण जे काय पोस्ट हार्वेस्टिंग जे काय प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर वेळेस जो टाइम जाणार आहे त्या टाइममध्ये ओव्हर रायपनेस दिसणार नाही किंवा त्यांच्यामध्ये लॉस ऑफ फ्लेवर प्रॉब्लेम दिसून येणार नाही, ओडर आपल्याला दिसून येणार नाही. दिस कॅरेक्टर आर द युजफुल व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आफ्टर द हार्वेस्टिंग, दॅट इज द पोस्ट हार्वेस्टिंग मेथड्स. नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे प्लांट ॲज अ फॅक्टरीज. म्हणजे फॅक्टरीज म्हणजे काय होते बघा, प्लांटमधून आपण काही प्रोडक्शन घेत असतो. ठीक आहे, प्रोडक्शन म्हणजे काय की काही आपण बायो रिएक्टर्स असणार आहेत. ओके, म्हणजे काय असते बघा, त्यामध्ये बायो फार्मास्युटिकल आहेत, म्हणजे आपण प्लांटचा यूज करणार आहे वॅक्सिन प्रोडक्शनसाठी. ओके, बायोकेमिकल्स असणार आहेत, जे काय केमिकल आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतोय असे केमिकल्स किंवा त्यालाच म्हणतो आपण वॅक्सिन्स. ओके, बायो फार्मास्युटिकल असे प्लांट आपण तयार केलेत असते, म्हणून आपण त्याला म्हणतोय फॅक्टरीज. ओके, लक्षात आलं का बघा, प्लांटमधून आपण वॅक्सिन प्रोडक्शन करून घेणार आहे. ओके, दीज आर द बायो फार्मास्युटिकल. ओके, बायो फार्मास्युटिकल असणार आहेत किंवा काही केमिकल्स आपण तिथे तयार करणार आहेत. बायोकेमिकल्स, त्याला आपण बायोकेमिकल्स म्हणू शकतोय. ठीक आहे, बायोकेमिकल सारखे, किंवा आपण बायोलुब्रिकेंट्स आहेत. ओके, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आपण तयार केलेलं आहे. त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जी आहेत. अशासारखे जे काय फ्युएल वगैरे आपण तयार करणार आहेत. काही अँटीबॉडीज तयार केल्या जातात. ठीक आहे, ट्रान्सजेनेटिक प्लांटपासून अँटीबॉडी पण तयार केल्या जाऊ शकते त्याचा. ठीक आहे, ह्युमनायझर्ड अँटीबॉडीज आपण त्याला म्हणतोय. हार्मोन्स तयार केले जातात. कोणते आहेत बघा तिथं, पोटेशनल फॅक्टरीज. म्हणजे आपण काही बायोरिएक्टर मधून काय तयार करतोय, स्टार्च आपण आयसोलेटेड करू शकतो, शुगर करतच असतो, लिपिड आहेत, प्रोटीन आहेत, असे प्रोडक्ट आपण घेणार आहे. त्यानंतर काही केमिकल्स घेतोय, परफ्यूम आपण प्लांट पासून घेतोय, काही ॲडिजिव्ह आहेत. ओके, ॲडिजिव्ह कंपाऊंड आहेत. त्याचबरोबर काही बायोडिग्रेडेबल प्लास्टिकसाठी लागणारं मटेरियल आहेत, रिन्युएबल एनर्जीसाठी असणारे क्रॉप आहेत. असे आपण तिथं प्रॉडक्ट घेणार आहे फ्रॉम द प्लांट्स. ओके, त्यानंतर काय घेणार बघा, बायोफार्मास्युटिकलमध्ये म्हणजे प्लांट पासून वॅक्सिन प्रोडक्शन करण्यासाठी आपण प्रोटीन्स घेतोय, हार्मोन्स आहेत, काय अँटीबॉडी पण तिथे तयार केले जातात, काही वॅक्सिन्स आपण तयार करत असतोय. आणि दिस आर द व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंपनीमध्ये. हे अशा प्रकारचे इम्पॉर्टंट आपण बघून घेते. दीज आर द मेन इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस इन द ट्रान्सजेनेटिक प्लांट्स. ओके, आपण त्याला सम ऑफ द प्रोटीन दॅट आर बिंग द प्रोसिजर बाय द ट्रान्सजेनेटिक क्रॉप. म्हणजे आपण त्यामधून जे काय प्रोटीन आयसोलेट करतोय त्यापासून काय केलं जातं तर ह्युमन ग्रोथ हार्मोन. ओके, ह्युमनमध्ये जो काय इम्पॉर्टंट असणारा ग्रोथ हार्मोन आहे तो ग्रोथ हार्मोन आपण करू शकतोय. ह्युमन ग्रोथ हार्मोन जीन इज इन्सर्टेड इन टू द क्लोरोप्लास्ट DNA ऑफ द टोबॅको. टोबॅकोच्या ज्या प्लांटमध्ये ह्युमन ग्रोथ हार्मोन आपण इन्सर्ट करणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हाय इल्डिंग हार्मोन्स भेटणार आहे. म्हणजे तंबाखू खाऊन आपली ग्रोथ होणार आहे असं काहीतरी असणार. तर ह्युमनायझड अँटीबॉडी मीन्स आर्टिफिशियली आपण अँटीबॉडी तयार करणार आहोत. ठीक आहे, ते कशासाठी असणार आहेत, HIV साठी असणार आहेत, काही रेस्पिरेटरी सिंट्रिकल व्हायरस आहेत अशासारखे असणार आहेत, हेप्स असणार आहेत, किंवा कोल्ड सोर सारखे काही डिसीज आहेत. यांच्यासाठी आपल्याला ह्युमनायझड अँटीबॉडी म्हणजे काय की ज्या अँटीबॉडी आपण ह्युमनच्या बॉडीच्या बाहेर तयार करतोय
अशा अँटीबॉडीज त्यांचा आपण यूज करतोय. त्यानंतर प्रोटीन अँटीजेन्स टू यूज द इन व्हॅक्सिन फॉर द पेशंट स्पेसिफिक म्हणजेच अँटीलिम्फोमा म्हणजेच काय कॅन्सरसाठी आपण आर्टिफिशियली अँटीजेन तयार करू शकतो, ज्याच्याकडून नंतर आपण अँटीबॉडीमध्ये त्यांना क्रिएट करण्यासाठी हेल्प होणार आहे. त्यानंतर बघा मोस्ट बी लिम्फोमायसिस लिम्फोमायसिस क्लोन द मॅलिग्नंट बी सेल एक्सप्रेसिंग ऑन देअर सरफेस ऑफ द युनिक अँटीबॉडी मॉलिक्युल्स. असे जे काय वॅक्सिन प्रोडक्शन आपण तिथं करू शकतो विथ द हेल्प ऑफ द प्लांट. म्हणजे हे झाले सगळं फार्मास्युटिकल यूज, म्हणजे फार्मामध्ये मेडिकलमध्ये आपण त्यांचे यूज करतोय. काही जनरल किंवा नोव्हल प्रॉडक्ट बघा आपण जे काय रेग्युलर लाईफमध्ये वापरणार आहोत असे काही प्रॉडक्ट बघा, काही सुपर ग्ल्यूज तयार केलेत. टोबॅको प्लांट्स पासून ते सुपर ग्ल्यू तयार केलं जाते. ह्यांच्यामध्ये जो काय जीन आहे तो आपण ह्या मसल्स मधून यूज करतोय. ठीक आहे, पॉवर क्लूब म्हणजे इडिबल माराइन मसल्स जे काय शिंपले म्हणतो आपण त्याला, ते जे काय स्टोनला त्या समुद्रामध्ये त्या स्टोनमध्ये जसं काय ते चिटकून बसलेले असतात, त्या प्रॉपर्टीचा जो आपण जीन आहे तो जीन आयसोलेट करणार आहे आणि त्यांच्यापासून आपण सुपर ग्लू तयार करतोय. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सजेनेटिक प्लांट कंटेनिंग द एनकोडिंग द जीन फ्रॉम द मराइन अलिगे प्रोड्यूस द ऑइल दॅट हॅज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू सिमिलर टू द कॉड लिव्हर ऑइल. कॉड लिव्हर ऑइल म्हणजे काय तर फिशसाठी असणारं एक विटॅमिन रिच असं ऑइल आहे. ठीक आहे, त्यांच्यापासून आपल्या बॉडीला खूप असे बेनिफिशियल असे विटॅमिन्स तिथे भेटत असतात. असे आपण प्लांट तयार करणार आहोत. ते कुठून घेतोय तर काही मराइन अलिगीमधून. त्या अलिगीमधून जे काही जीन आयसोलेट करणार आहोत आपण त्यापासून आपण हे करू शकतोय. त्यानंतर प्लांट पासून आपण अँटीमलेरियल ड्रग तयार केलेत. ठीक आहे, आणि जेनेटिकली ऑपिमॉन ऑपी हपूचे जे काय झाड असते त्यांच्यापासून पेन क्लिअर हे आपण मेडिसिन तिथे यूज करत असतोय. ठीक आहे, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द प्लांट. नोवेल प्रॉपर्टी आहे त्यांच्यामध्ये. तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं यामध्ये सुपर ग्लू असणार आहेत. ठीक आहे, स्टिकी रॉकला जी काय मसलची जी प्रॉपर्टी ती घेतली आपण. त्यानंतर एक व्हिटॅमिन रिच किंवा एक ट्रान्सजेनेटिक ऑइल पासून ऑइल प्रोड्यूस करणार आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू रिच असणारे ऑइल. त्यानंतर मलेरियल ड्रग असणार आहेत. पेन क्लिअर आपण तिथे तयार केलेत. अँड लास्ट पॉईंट इज द ट्रान्सजेनेटिक प्लांट प्रोड्युसिंग द इडिबल व्हॅक्सिन. पहिला इडिबल व्हॅक्सिन अशी काय कन्सेप्ट आहे ते लक्षात घ्या. इडिबल व्हॅक्सिन मीन्स वेन वी ईट द फूड दॅट कॅन प्रोव्हाइड अस अ सम स्पेसिफिक व्हॅक्सिन. म्हणजे आपण एखादं फ्रूट खाल्लं की त्याच्यामधून आपल्याला व्हॅक्सिन पण भेटणार आहे. अशा कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक डिसीजला स्पेसिफिक डिसऑर्डरला डिप्रेस करण्यासाठी कमी करण्यासाठी त्या फूडचा आपल्याला यूज होतोय. त्यावेळेस म्हणतो आपण त्याला इडिबल व्हॅक्सिन. पोटॅटो टोमॅटो आर द कॉमन इडिबल व्हॅक्सिन्स. त्यांच्यामधून आपल्याला काहीतरी विटॅमिन भेटणार आहे किंवा व्हॅक्सिन डिलिव्हरी आपल्याला तिथं होणार आहे. म्हणजे त्या स्पेसिफिक डिसीजसाठी असणारे जीन आपण काय करतोय, व्हॅक्सिन प्रोड्यूस करणारे जीन त्या प्लांटमध्ये इन्सर्ट करतोय. आणि व्हेन वी कन्झ्युम दिस फूड वी प्रोव्हाइडेड द व्हॅक्सिन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ते व्हॅक्सिन तिथं होणार आहे. बघा, प्रोव्हाइड द प्रोटेक्शन टू द इन्फेक्शनस डिसीज. काही इन्फेक्शनस डिसीज पासून प्रोटेक्शन केलं जातंय. प्लांट प्रोड्यूस द ऍक्टिंग ॲज व्हॅक्सिन. म्हणजे प्लांटमधूनच आपल्याला व्हॅक्सिन भेटणार आहे. काही बाहेर जाऊन घ्यायची व्हॅक्सिनची गरज नाही आपल्याला. पूर्ण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ते आपल्याला दिसून येणार आहे. आपल्या इंडियामध्ये पण काही तयार केलेले असे पोटॅटो हे कॉमन एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला. पोटॅटो असतील, त्यानंतर टोमॅटो आहेत, बनानाज आहेत, सोयाबीन्स आहेत. असे भरपूर फूड आहेत की जे आपल्याला इडिबल व्हॅक्सिन म्हणून ऍक्ट करतात. लक्षात आलं का? इडिबल व्हॅक्सिन म्हणजे काय, द फूड दॅट कॅन प्रोव्हाइड अ व्हॅक्सिन्स. म्हणजे त्या फूडमधून जे आपल्याला काही न्यूट्रिशनल रिच असे व्हॅक्सिन भेटणार आहे त्याला म्हणतो आपण इडिबल व्हॅक्सिन. 5 ॲडव्हान्टेजेस म्हणतो आपण त्याला. कोणते कोणते ॲडव्हान्टेजेस आहेत ते परत एकदा बघा. 5 ॲडव्हान्टेजेस कोणते तर इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स, इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल क्वालिटी, मॉडिफिकेशन इन द पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर, प्लांट ॲज अ फॅक्टरी. म्हणजे काही नोवेल प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण तिथं यूज केला, जसं की ग्लू असेल. त्यानंतर ऑइल असेल. असे आपण कॅरेक्टर असे प्रॉडक्ट आपण तिथे डेव्हलप केले होते. त्यानंतर काय बघितलं आपण, ट्रान्सजेनेटिक प्लांट प्रोड्यूस द इडिबल व्हॅक्सिन. दिस इज द ट्रान्सजेनेटिक ऑर्गॅनिझम. त्यामधला आपण प्लांट हा पॉईंट क्लिअर केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत ट्रान्सजेनेटिक ॲनिमल्स. लेक्चरमध्ये बघू आपण ट्रान्सजेनेटिक ॲनिमल्स. काही डाऊट असेल तर लगेच विचारा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.